नमस्कार. आज आपण पाहणार आहोत मसाला पराठा. त्याच्यासाठी मी इथे एक चपाती लाटून घेतली आहे, पोळी लाटून घेतली आहे आणि तेल लावून घेतले पोळीला. तुम्हाला पाहिजे असेल तर तूप, घी लावू शकता तुम्ही. आणि ह्याचा आपल्याला मसाला पराठा तयार करायचा आहे. त्याच्यासाठी मी ते लाल तिखट पसरलेलं आहे बघा, लाल तिखट टाकलेलं आहे. हळद टाकायची आहे, मीठ टाकायचं आहे, थोडंसं चिमूटभर. चाट मसाला टाकलेला आहे, चाट मसाला टाकलेला इथे. कोथिंबीर टाकायची आहे. तिखट आवडीनुसार टाका, तुम्हाला किती तिखट पाहिजे असेल तर. साईडला कट करून घ्यायचं आहे आणि घडी मारत जायचे असं अशा प्रकारे. आता आपल्याला ह्याचा पराठा तयार करायचा आहे. हे बघा, तिखटामध्ये जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर हिरवी मिरची वापरा. मी ते लाल तिखट, हळद, मीठ, चिमूटभर मीठ आणि चाट मसाला, कोथिंबीर हे वापरले आणि ह्याचा पराठा तयार केलेला आहे बघा. पराठा तयार झाला की त्याच्यावर मी तीळ टाकलेले आहेत बघा इथे. आणि थोडीशी कोथिंबीर पसरायची आहे पराठ्यावर. तव्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि पराठा छानपैकी दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे. हा चहासोबत खूप छान लागतो. संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी आपण संध्याकाळी जर भूक लागली असेल तर झटपट पराठा करू शकतो. हा मसाला पराठा चहासोबत छान लागतो. हे बघा, दोन्ही बाजून मी छान असा भाजून घेतलेला आहे मसाला पराठा. तुम्ही करा, तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व्हिडिओला. हे बघा छान असा तयार झालेला आहे मसाला पराठा.